Hello student. So today we are going to learn Let's Speak Standard Second English textbook page number 9. So open your textbook page number 9 and so students open textbook page number 9. Let's speak. Let's speak. चला आपण बोलूया. सो आज आपण बघणार आहोत आय वॉन्ट टू गो म्हणजेच काय आय वॉन्ट टू म्हणजेच मला पाहिजे आहे बरोबर किंवा मला पाहिजे तर ही वाक्य आपल्याला आज शिकायची आहेत. सो टुडे वी आर लर्निंग गोइंग टू लर्न आय वॉन्ट टू. सो लेट्स स्पीक. आता काय करायचं आहे माझ्या मागोमाग म्हणायचं आहे. आता इथे बघा एक आपल्याला या चित्रामध्ये एक छोटी मुलगी दिसते तुमच्यासारखी आणि तिची आई दिसते. तर त्या दोघींचं जसं आपण घरामध्ये बोलतो आपल्या आई वडिलांशी तसंच ही जी मुलगी आहे या मुलीचं नाव आहे स्नेहल आणि ही तिची आई आहे. तर ह्या दोघीजण स्नेहल आणि तिची आई ह्या दोघींमधलं आपल्याला कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण आज आपण बघणार आहोत. तर बघा पहिल्यांदा इथे स्नेहल बघा काय म्हणते. ओके सो स्नेहल पाहूया. स्नेहल आता म्हणायचे आई आय वॉन्ट टू गो आउट. काय म्हणाली आहे ती आई आय वॉन्ट टू गो आउट म्हणजेच काय आय वॉन्ट टू गो आउट म्हणजेच काय मला बाहेर जायचे जायचे आहे. बरोबर ना. आय वॉन्ट म्हणजेच काय मला बाहेर जायचे आहे मला पाहिजे आहे किंवा मला जायचे आहे. आय वॉन्ट टू गो आउट. तर त्याच्यावर त्याची आई बघा काय म्हणते मदर. आता आईला आपण काय म्हणतो मदर. सो मदर सेज इट्स रेनिंग इट्स रेनिंग डू यू स्टील वॉन्ट टू गो. आई म्हणते की इट्स रेनिंग म्हणजेच काय बाहेर पाऊस पडत आहे. डू यू स्टील वॉन्ट टू गो तरी पण तुला जायचं आहे का आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजेच काय तर स्नेहलला बाहेर जायचं आहे पण आई म्हणते की पाऊस लागतोय तरी पण तुला जायचं आहे का. इट्स रेनिंग डू यू स्टील वॉन्ट टू गो. तर त्याच्यावरती स्नेहल बघा काय म्हणते. स्नेहल यस आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. स्नेहल काय म्हणते की मला जायचं आहे आणि मला पावसामध्ये भिजायचं आहे म्हणजेच पावसामध्ये खेळायचं आहे. जसे तुम्ही खेळता तसं तिला सुद्धा काय पावसामध्ये खेळायचं आहे. तर आता मला सांगा तुमची आई सुद्धा तुम्हाला पाठवते का पावसामध्ये तर नाही पाठवत. मग तशीच इथे बघा स्नेहलची आई आहे ती सुद्धा तिला तशीच म्हणते बघा माझ्या मागोमाग म्हणायचं आहे मदर यू विल गेट वेट. काय म्हणते यू विल गेट वेट म्हणजेच काय तर तू भिजशील. यू विल गेट वेट म्हणजेच तू भिजशील. तर आता तुमच्या घरात पण तुमची आई तशीच म्हणत असणार की पावसात जाऊ नको भिजायला होईल. तसंच स्नेहलची आई सुद्धा तिला तशीच म्हणते. त्यानंतर स्नेहल बघा काय म्हणते तुमच्यासारखीच हट्टी आहे स्नेहल. तर स्नेहल म्हणते यस आई बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन.
यस आई बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. ती म्हणते तरी पण मला पावसामध्ये मजा करायची आहे. एन्जॉय म्हणजे काय? ENJOY. एन्जॉय म्हणजेच काय? मजा. हा शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. एन्जॉय म्हणजेच काय? मजा. मला पावसामध्ये तरी पण मजा करायची आहे. आता त्याच्यावर तिची आई बघा काय म्हणते. मदर गो अहेड. काय म्हणते? गो अहेड. आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू. काय म्हणते? तू पुढे जा. आय विल फिनिश म्हणजेच काय? की मी माझं काम संपवते. आय विल फिनिश माय वर्क म्हणजेच मी माझं काम संपवते. आता कामला आपण काय म्हणतो? WORK. वर्क म्हणजेच काय? काम. अँड आय विल जॉईन यू म्हणजे तुझ्यासोबत मी येईन. बरोबर? हा शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. वर्क म्हणजेच काम. गो अहेड. आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू म्हणजेच मी तुझ्यासोबत येईन. तू आधी पुढे जा. तर बघा इथे आपण बघितलं ह्या ह्याच्यामध्ये की स्नेहल आणि तिच्या आईचं काय केलं? संभाषण आपण पाहिलं. तर आता काय करूया? आपण नीट माझ्या मागोमाग म्हणायचंय. स्नेहल आई आय वॉन्ट टू गो आउट. मदर इट्स रेनिंग. डू यू स्टील वॉन्ट टू गो? स्नेहल यस आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. मदर यू विल गेट वेट. स्नेहल यस बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. मदर गो अहेड. आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू. तर हे आता तुम्ही माझ्या मागोमाग म्हटलं आहात. तर हे परत परत काय करायचं? वाचायचं आहे आणि सराव करायचा आहे. तर आता आपण बघूया पुढचं कॉन्व्हर्सेशन. तर इथे बघा, इथे सुद्धा तुमच्यासारखाच एक खोडकर मुलगा, तुमच्यासारखा अभ्यासू हुशार मुलगा जो अभ्यास करून आता कंटाळलेला आहे. त्याला सुद्धा पावसात मजा करायची आहे. तर त्याचं नाव आहे चिंटू. आता चिंटू सुद्धा बघा, हा चिंटू आहे तुमच्यासारखा हुशार मुलगा आणि ही त्याची आई. तर चिंटू सुद्धा बघा, चिंटूला सुद्धा काय करायचं असतं? पावसामध्ये जायचं असतं. आता बघा इथे इथे कोण आहे? स्नेहल. तसं त्या चिंटूला सुद्धा खेळायला जायचं असतं. आता चिंटू बघा काय म्हणतो. आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मे आय गो? आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मे आय गो? म्हणजेच काय? की आई मला सुद्धा पावसामध्ये खेळायचं आहे. मी जाऊ का? मे आय गो? तर त्याची आई बघा काय म्हणते. मदर येस चिंटू यू मे. म्हणजेच काय? तू जाऊ शकतोस. तर अशा प्रकारे काय होतं की परत एकदा आपण वाचूया. तर बघा माझ्या मागोमाग म्हणा. चिंटू आय वॉन्ट टू प्ले इन द
रेन टू. मे आय गो. मदर. यस चिंटू. यू मे. तर अशा प्रकारे काय आहे की चिंटूची आई सुद्धा त्याला खेळायला पाठवते आणि ही सर्व मुलं बघा पावसामध्ये मजा करत आहेत. आता बघा आज आपण हे जे वाचलं आता त्यामधून आपण कुठली कुठली वाक्य शिकलो तर बघा इथे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहेत. तर आपण एक एक पाहूया. तर बघा माझ्या मागोमाग म्हणायचंय. आय वॉन्ट टू गो आउट म्हणजेच काय तर मला बाहेर मला बाहेर लगेच लिहून घेत चला वहीमध्ये तुमच्या जायचे आहे. बरोबर म्हणजेच काय की आय वॉन्ट टू गो आउट मला बाहेर जायचे आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य बघूया. तर बघा आय वॉन्ट टू प्ले. आता प्ले म्हणजे काय खेळ तर मला खेळायचे आहे. खेळायचे आहे. हे सुद्धा वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्यानंतर बघा तिसरं वाक्य आपण बघूया. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. तर काय त्याचं मराठीमध्ये येतं मला पावसात मजा करायची आहे. बघा तुम्ही लिहून घ्या तसं. तर बघा ही आज आपण 3 वाक्य अशा प्रकारची शिकलेलो आहोत. कोणती कोणती आय वॉन्ट टू गो आउट म्हणजेच मला बाहेर जायचं आहे. आय वॉन्ट टू प्ले मला खेळायचं आहे. आणि तिसरं वाक्य आहे आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन म्हणजेच मला पावसामध्ये मजा करायची आहे. तर ही 3 वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आणि आजचा जो होमवर्क आहे तो आहे की ही वाक्य तुम्ही नीट मी जशी सांगितल्याप्रमाणे वाचून घ्यायची आहेत, शिकायचे आहेत आणि माझ्यासोबत जसं मी दाखवलं तुम्हाला बोलून तसं म्हणायची आहेत. आणि पालकांना सांगायचं आहे आपल्या आईवडिलांना की त्याची एक व्हिडिओ बनवा आणि ती मला पाठवायची आहे. ओके. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत घरी राहा आणि सुरक्षित राहा.